सगळ्यात पहिले आपल्याला माहित आहे की सीपीआर कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचा, बरोबर आहे ना. आता ज्याची नॅचरल डेथ झालेली, जो मेलेला असेल त्याला सीपीआर द्यायचा का नाही द्यायचा. त्याला सीपीआर आपण बिलकुल देऊ शकत नाही. सपोज त्याच्यानंतर ज्याचा हात कटलेला आहे रेल्वेमध्ये, कशामध्ये पाय कटलेला आहे, त्याला सीपीआर द्यायचा का नाही द्यायचा. त्याच्यानंतर ज्याचं बॉडी म्हणजे तो मरून 12 तासच्या प्लस टाइम झालेला आहे, म्हणजे ती डिकम्पोज झाली बॉडी, त्याला सीपीआर द्यायचा का. आता सीपीआर द्यायचा कोणाला, आपण नवजात जन्मलेल्या बाळाला पण सीपीआर देऊ शकतो, पण त्याला सीपीआर द्यायची पद्धती अलग आहे. 0 ते 9 म्हणजे जन्मल्यापासून 1 दिवसापासून तर 9 महिन्यापर्यंत, आणि 9 महिन्यापासून तर 9 वर्षापर्यंत, आणि 9 वर्षाच्या प्लस जे आहेत त्यांचं सर्वांचं तिघांचं एक आहे अलग अलग सीपीआर देण्याची पद्धती. तर आपण काय करू, सगळ्यात पहिले अडल्टचा म्हणजे जे सर्वात मोठे व्यक्ती आहेत त्यांना जर हार्ट अटॅक आला तर आपण काय करायचं हे महत्त्वाची गोष्ट शिकून घ्या. तर आता सर्वात मोठा व्यक्ती आहे, सपोज त्याला हार्ट अटॅक आला, तुम्ही रस्त्यानं चालले, त्यांना काय झालं कळणार आलं, तर आपण पूर्ण प्रोसेस केलं. तर काय करायचं माहिती आहे का, आपण त्यांना काय करायचं, सपोज आले, आता हे झाडावून पडले आणि बेशुद्ध पडले, आणि तुम्हाला माहितीच नाही काय झालं, शेजारी कोणी आहे, सपोज तुम्ही आहे तर शेजारी हे आहेत. आता हे सर बायस्टँडर आहे, म्हणजे हे चालले ते बायस्टँडर आहे. तर आता हे विचारतील त्यांना की याला काय झालं, हा ठीक आहे. तर आता काय झालं, त्यांनी काय केली, त्याची परमिशन घेतली, कारण त्यांना काय सीपीआर देत आहे, ते MFR क्वालिफाईड आहेत ते, ठीक आहे ना. MFR क्वालिफाईड असल्यामुळे ते काय करतात, सीपीआर देऊ शकतात. तर त्यांनी काय केलं, परमिशन घेतली, कारण आपल्याला माहित नाही समोरचा व्यक्ती कोण आहे काय, किंवा आपलं काही जर झालं तर मग याच व्यक्तीवर दोष येईल ना. पण यांनी सांगितलं मला येते, तर त्यांनी काय केलं, परमिशन घेतली, आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याला काय केली, परमिशन. त्यांना वाटलं आता जीव जाणार आहे, यांनी जर काही प्रयत्न केले तर हे जगू शकतात, तर त्यांनी परमिशन दिली. मग त्यांनी काय केलं, सीपीआरच्या अगोदर त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला सुरक्षित म्हणजे प्लेन ठिकाणी नेलं. म्हणजे सीपीआर द्यायच्या अगोदर काय करायचं, जागा अशी निवडायची ती जागा प्लेन असली पाहिजे, असे खड्डे खुड्डे नसले पाहिजेत, अपडाऊन नसली पाहिजेत, खालून काही टोचेल दगडं गिगडं गिट्टी वगैरे तशी जागा नसली पाहिजे. त्याला काय करायचं, एकदम सुरक्षित जागी त्यांनी नेलं तिथे नेलं. आता त्याच्यानंतर ते काय करतील, कारवाई आता विचारतील त्याला. सर्वात पहिल्यांदा जे CAB सर्क्युलेशन, एअरवे आणि ब्रिथिंग माणसाचं बरोबर चेक करायचं पहिले ते काय करतील, त्याला विचारतील की बघ तू होशमध्ये आहे का. आता कुठे विचारतील, अरे ओके, अरे ओके, ओ तुम्ही ठीक आहात का. हां, तर म्हणजे त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला विचारलं की बा तुम्ही ठीक आहात का, आपल्या भाषेत बोलले, मराठीत, तुम्ही हिंदी आहे तर हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, पण त्याला विचारा, 3 वेळा थपकी मारा. 3 वेळा जर थपकी मारली त्याला तर जोरात मारायची की त्याला महसूस झालं की मारलं म्हणून. तर त्यांनी काय केलं, नो रिस्पॉन्स. मग चेक CAB. आता CAB मध्ये काय काय करतात सर बघा. एक मध्ये CAB मध्ये एअरवेज मध्ये पहिल्यांदा नोज किंवा एखाद्या दात काही बसलेल्या असत्या ते चेक करायची पद्धत आहे त्याची. ते पण नसेल, ब्रिदिंगमध्ये आपला कान नाकाजवळ गेला पाहिजे आणि छातीवरती हात असला पाहिजे, म्हणजे ते छातीचं संपीडन पण समजते आहे का नाही, आणि जर श्वासाचं असेल तर आपल्या कानाला महसूस होते. त्यांनी काय केलं, CAB केला. CAB म्हणजे काय, कार्डिओ पल्मनरी. आता CAB म्हणजे त्यांनी पल्स चेक, लास्टला पल्स चेक. प्रत्येकाची इथे कॅरेक्टर परत राहते. इथे करा, हे 2 बोटं जे सारखे 2 बोटं येतात ना, वरचा जो थोडासा छोटा बोट आहे, हे 2 बोटं काय करायचं, लास्टला पल्स हे बंद मानेच्या खाली ते लावून बघायचे. आपली ही जी आहे ना, ही कोणता अशी टकटक आवाज येते हलका, म्हणजे काय पल्स असेल तर तुम्ही त्याला CPR देऊ शकता. तर काय आलं, त्यांनी सांगितलं की मोती नाही, त्यांनी चेक केलं. कॉलिंग 108. आता यांनी काय केलं, त्याला नाही CPR देऊ शकतो, पण CPR द्यायच्या अगोदर काय केलं त्यांनी, 108ला कॉल केला. 108 कोणाचा नंबर आहे, सर्वात माहिती. त्यांनी कॉल केला. आता काय करते, समोरची प्रोसिजर करते. आता समोरची प्रोसिजर कोणत्या पद्धतीने करायची, आता त्याला CPR द्यायचं म्हटलं काय झालं, आता हे जे बघा गळ्याच्या खालून एक मधात दोन्ही चेस्ट मधातून एक रॉड जाते, हे जातं. गेल्यानंतर काय होतं, इथे एक गड्डा आहे, त्याला काय म्हणतात झायपॉड प्रोसेस. काय दिसायला लागली, त्या गड्ड्यात गेल्यानंतर काय, सर्वात पहिले आपलं हार्ट लोकेट करायचं. हार्ट कुठे, कोणी ते डाव्या साईडला,
पण ते डाव्या साईडला नसते. ते काय असते ऍक्च्युली सेंटरमध्ये असते आणि थोडंसं डाव्या साईडला झुकलेलं असतं, बरोबर आहे. तर मग त्याच्यानंतर काय करायचं, त्याला लोकेट करायची जागा, जिथे CPR द्यायचा ती लोकेट करायची जागा. तर ते काय करायचं, गळ्यापासून असं असं बघायचं, हा गड्डा आला, हा गड्डा आला तर मग काय करायचं, गड्ड्यात बोट ठेवायचं आणि त्या गड्ड्यात बोट ठेवल्यानंतर 2 इंच वरती हे झाली आपली हार्टची जागा. काय झाली, हार्टची जागा. आलं लक्षात. त्या गड्ड्याच्या वरती 2 इंच थोडंसं डाव्या साईडला ही झाली हार्टची जागा, ती झाला हार्ट लोकेट. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे लोकेट करायची, चेस्ट. ही जी आपली चेस्ट आहे ना, चेस्टच्या बाजूला असं टटोलत जायचं, असं टटोलत जायचं. नंतर आपल्याला हा गड्डा सापडला. गड्डा सापडल्यानंतर 2 इंच वर झालं, तिथं काय आलं, हार्ट. मग आपण ते पण सापडलं. त्याच्यानंतर तिसरी पोझिशन राहते, हे जे आपले चेस्टवर निपल्स असतात, निपल्सच्या बरोबर सेंटरमध्ये गड्ड्याच्या वर हार्ट आहे. पण हे झाले 3 पद्धती. पण हे तिसरी पद्धत जी आहे ती स्त्रियांमध्ये लागू होत नाही. त्याच्यानंतर जे मोठे व्यक्ती असतात, जाडे व्यक्ती, ज्यांची चेस्ट एकदम स्थूल असते, तर त्या व्यक्तींसाठी पण ही जागा लोकेट होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आपण जायपण प्रोसेस पाहायची. जायपण प्रोसेसच्या वर 2 इंच आपलं हार्ट लोकेट. आता त्यांनी हार्ट लोकेट केलं. आता ते कोणत्या पद्धतीने CPR देतात, पहिले काय करायचं, त्याच्या व्यक्तीच्या बाजूला दोन्ही, त्याच्या खांद्याच्या बाजूला एक पाय लावायचा आणि एक पाय थोडासा साईडला. म्हणजे काय करायचं, आपण व्यवस्थित बॅलन्स करून तिथे बसलं पाहिजे आपल्या दोन्ही घुटण्यावर. बसलो, त्याच्यानंतर कमर स्ट्रेट झाली. त्याच्यानंतर आपला जो मास्टर हँड आहे, कोणी डावा असते कोणी उजवा असते, तकरीबन उजवी असतं, तो उजवा हाताचा हा जो भाग आहे, हा जो बुद्धा आहे, तो काय करायचा, त्या हार्टवर ठेवायचा स्ट्रेट. हा हात काय फोल्ड होऊ द्यायचा नाही. स्ट्रेट ठेवल्यानंतर काय करायचं, डावा हात घ्यायचा, तो डावा हात त्या उजव्या हातावर ठेवायचा. ठेवला, त्याच्यानंतर काय करायचं, त्याला प्रेस करायचं. पण किती करायचं प्रेस, 5 ते 6 सेंटीमीटर त्याचं हार्ट आतमध्ये दबल्या गेलं पाहिजे. का दबल्या गेलं पाहिजे, कारण व्यक्ती जर बेहोश पडला तर तो मरण्यापर्यंत 6 ते 8 मिनिटाचा एक गोल्डन टाईम असतो. त्या गोल्डन टाईममध्ये आपण त्या व्यक्तीला परत जीवनदान देऊ शकतो. तर ते जीवनदान द्यायचं, तर मग त्याला ते शरीरात, त्या मस्तिष्काला काय झालं, ऑक्सिजन पुरला पाहिजेत ना. मग ऑक्सिजन कुठून जाणार, ब्लड कुठून जाणार, हृदयातून जाणार. तर मग काय करायला, ते हृदयाला आपल्याला पंप करायचं. पण सरफेस काय पाहिजे, खालचा हार्ट पाहिजे, त्यात काही टोचणं नाही पाहिजे, ओबड खाबड नाही पाहिजे. आता यांनी काय केलं, पोझिशन तयार केली, हा स्ट्रेट ठेवले. आता त्यांना रेशिओ किती, हृदय किती वेळा धडकते एका मिनिटाला, 72. तर आपल्याला काय करायचं, 72 ते 120 वेळा धडकत असते. तर आपल्याला काय करायचं, त्याला 120 वेळा एका मिनिटात प्रेस झालं पाहिजे. पण त्याचे पार्ट दिले. पार्ट कसे दिले, की 30 पर्यंत प्रेशर केलं की त्याला ब्रिथिंग द्यायची. ब्रिथिंग कशी द्यायची ते पण सांगा. आता ते सर काय करतील, 29-1 करून थांबतील. आता ते कोणत्या पद्धतीनं 5 ते 6 सेंटीमीटर प्रेस करतील, त्या पद्धतीने बघा, सर्वजण नीट बघा. हां, सुरू करा सर. 1 और 2 और 3 और 4 और 5 और 6 और 7 और 8 और 9 और 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 1. हा झाला, काय झाला, 1. आता त्याच्यानंतर काय करायचं, त्याला पंप केलं. पंप केल्यानंतर त्याला ऑक्सिजन द्यायचं. पण आता ऑक्सिजन किती असते क्लायमेट, वातावरणात, 21. बरोबर. आपण घेतो किती, 21. पण 21 मधलं आपण घेतो, पण आपण 21% आपल्या शरीरात पण जाते ना. आपण घेतलेल्या श्वासापैकी 21% आपल्या शरीरात जाते. पण आपण यूज किती करतो, 5% यूज करतो. मग वापस किती येते, 16. तर 16 पैकी त्याला 5 द्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला काय करायचं, मोठा ब्रीथ घ्यायचा आणि त्याला 2 वेळा द्यायचं. किती द्यायला, 2 वेळेस. 30 वेळा पंप केलं, 2 वेळा त्याला ब्रीथ दिला. पण ब्रीथ काय करायचा, खोल श्वास घेऊन त्याला 2 वेळा ब्रीथ द्यायचा. आणि त्याच्यामध्ये काय लावलं त्यांनी, मास्क लावला है ना, CPR मास्क लावला होता ना. तर आपल्या तेच नसतं तुमच्यावर. तुमच्यावर काय, ओढणी, साडी, काही तर स्वच्छ कपडा असेल, तो कपडा काय करायचा, थोडासा ओला करायचा, पिळायचा आणि तो कपडा मध्ये ठेवून बॅरियर लावून त्याला 2 वेळा ऑक्सिजन द्यायचा. कारण समोरच्या व्यक्तीला काय बिमारी आहे, काय नाही, काही प्रॉब्लेम, बिलकुल टच, माउथ टू माउथ टच नाही करायचं. त्याच्यानंतर परत एक रेशिओ मारायचा कंटिन्यू, 29. स्टार्ट. 1 और 2 और 3 और 4 और 5 और 6 और 7 और 8 और 9 और 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 2. आता काय 29 2. पहिले एक झालं ना. हा. तर असे एका मिनिटात किती झाले पाहिजे रेशिओ, 4 ते 5 वेळा रेशिओ, 100 ते 120 वेळापर्यंत त्याला मारून त्याला 2-2चे श्वास त्याला दिले गेले पाहिजे.
अलग लक्षात, जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही किंवा त्याला होश येत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, ही प्रक्रिया द्यायची. चालू ठेवायची. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, आता प्रॅक्टिससाठी कोण येणार मग?